हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा पेपर 19 एप्रिल 2025 तर या दिवशी होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, अकाउंट ऑफ प्रोफेशन. तर अकाउंट ऑफ प्रोफेशन या चॅप्टरमधील आपण फर्स्ट प्रॉब्लेम मी सोडून दाखवलेला आहे की कशा प्रकारे करायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन जास्त प्रॉब्लेम घेणार आहोत. पण पहा, ज्याने कोणी हा प्रॉब्लेम पाहिलेला नसेल तर अकाउंट ऑफ प्रोफेशनच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तर हे प्रॉब्लेम बिलकुल मिस करू नका, कारण 15 गुणांसाठी किंवा डायरेक्टली 20 मार्कासाठी सुद्धा येऊ शकतो. फक्त यातील अमाऊंट चेंजेस येतील. ठीक आहे, जसं की आपण मॅनेजमेंटचं बघितलेलं होतं. तर बघा, आज आपण हा सेकंड प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवायचा, तर हे मी तुम्हाला कुठला आयटम्स कुठे जाणार आहे, कशा प्रकारे लिहायचा, तर ते मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही तो मी सांगितल्यानंतर हा प्रॉब्लेम एकदा टॅली करायचा आहे, होतो का नाही पाहायचा आहे. ठीक आहे. जर झाला नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा, मी याचा आन्सर तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. परंतु हा जो प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे नसेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात. ठीक आहे. तर बघा, अशा प्रॉब्लेममध्ये हे प्रॉब्लेम खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ही तयार करायची असते, जे की तुम्हाला 12वीपासून 11वीमध्ये 12वीमध्ये हे झालेलंच आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम खूप अवघड नाहीत, सोपेच आहेत. फक्त याला तुम्हाला इफेक्ट कोणते कुठे करायचे आहेत ते तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आज झालेला ऑडिटचा पेपर, तर त्यामध्ये मी ज्या नोट्स दिलेल्या होत्या अगदी तेच क्वेश्चन आलेले होते. तर तुम्हाला एक्झाम कशी गेली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा, प्रॉब्लेम अगोदर मी वाचून घेते. गोपाळ अँड गोयल आर solicitors practicing in partnership. Their trial balance at the end of first year of their practice on 31st December 1919 was as follows. तर बघा, इथे तुम्हाला गोपाल अँड गोयलचं ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. तर बघा, गोपाल कॅपिटल, आता कॅपिटल कुणाचंही असो, गोपालचं असो वा गोयलचं असो, आपण हे कुठे लिहित असतो तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला गोपाल कॅपिटल लिहा. त्याच्यानंतर त्याच्या खाली 4 ते 5 लाईन सोडायचे आहेत, कारण याच्यामध्ये ड्रॉविंग्स दिलेले आहेत. त्यानंतर आपण त्यांचा प्रॉफिट आपण दोघांना त्या रेशोमध्ये डिवाईड करून आपण ते देत असतो. त्यामुळे 2-4 लाईन सोडायच्या. किती आहे गोपालचं कॅपिटल? 20,000. गोयलचं किती आहे? 30,000. तर हे दोन्ही कॅपिटल कुठे जाणार तर लायबिलिटी साईडला. त्यानंतर थर्ड आहे गोपाल्स ड्रॉविंग्स. तर ड्रॉविंग्स हे आपण काय करत असतो, कॅपिटलमधून किंवा नेट प्रॉफिटमधून लेस करत असतो. ठीक आहे. तर गोपाल्सचे ड्रॉविंग गोपालच्या खाली लिहायचं, गोयल्सचे ड्रॉविंग गोयल्सच्या खाली लिहा. गोपालचे ड्रॉविंग किती आहेत? 5,000. गोयलचे आहेत 7,000. त्यानंतर काय दिलेलं आहे? ऑफिस सॅलरी दिलेली आहे. पहा, ऑफिस सॅलरी ही कुठे जाणार आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला 6,000. त्यानंतर ऑफिस रेंट आहे, ऑफिस रेंटसुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. त्यानंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. तर खर्च कुठे लिहित असतो आपण? डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहित असतो. त्यानंतर ऑफिस फर्निचर आहे, ऑफिस फर्निचर असेट आपण असेट साईडला घेत असतो बॅलन्स शीटच्या. तर ऑफिस फर्निचर 22,000 हे तुम्हाला असेटला घ्यायचं आहे. नंतर आपल्याला खाली डिप्रिसिएशन वगैरे दिलं असेल त्यासाठी तुम्ही इथे 2 ते 3 लाईन सोडायच्या आहेत. त्यानंतर लायब्ररी बुक्स ही सुद्धा असेटला लिहितो आपण, कारण ती आपली असेट आहे. त्यानंतर बिल्स ऑफ कॉस्ट रेंडर्ड. तर आता हे कुठं घ्यायचं पहा, बिल्स ऑफ कॉस्ट रेंडर्ड. तर आता याचा तुम्हाला इफेक्ट कुठे करायचा आहे मी सांगितलेलं आहे. डेबिटला बॅलन्स जेवढं असतं तर ते फक्त प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा असेट साईडचं बॅलन्स असतं. ठीक आहे. जर तुम्हाला क्रेडिटला बॅलन्स दिलं तर हे बॅलन्स तुम्हाला समजून जायचं आहे की हे क्रेडिट साईडला लिहायचं, म्हणजे लायबिलिटी साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. तर आता बिल्स ऑफ कॉस्ट ही काय आहे तर बिझनेससाठी इन्कम आहे. तर ही 31,000 तुम्हाला कुठे लिहायचं आहे तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. त्यानंतर डेटार्स फॉर कॉस्ट.
तर आता ही जी डेटर्स फॉर कॉस्ट आहे तर किती आहे बघा बरं, 9,000 आहे. ठीक आहे, तर आता हे 9,000चे तुम्हाला 3 इफेक्ट करायचे आहेत. तर कुठे कुठे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक करायचा 9,000, त्यानंतर असेट साईडला एक करायचा आणि लायबिलिटी साईडला एक करायचा, असे 3 इफेक्ट तुम्हाला या कॉस्टचे करायचे आहेत. त्यानंतर डेटर्स फॉर डिस्बर्समेंट, तर आता डेटर्स फॉर डिस्बर्समेंट आपण मागच्या सुद्धा प्रॉब्लेममध्ये आलेलं होतं, तर कुठे घेतलं होतं, असेट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर आहे क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस, तर आता बघा क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस 5,000 दिलेलं आहे. तर आता क्रेडिटर्स हे कुठं जाणार आहेत, तर लायबिलिटी साईडला, तर हे क्रेडिटर्स 500 तुम्हाला लायबिलिटीला लिहायचे आहेत. त्यानंतर क्लायंट डिपॉझिट, आता हे डिपॉझिटसुद्धा आपण कुठे लिहित असतो, तर लायबिलिटी साईडला लिहित असतो, तर हे 2,500 लायबिलिटी साईडला जाणार आहेत. त्यानंतर काय दिलेलं आहे बा, PT कॅश, तर ही आपली ॲसेट आहे त्यामुळे असेट साईडला लिहा. बँक बॅलन्स क्लायंट्स, हे सुद्धा कुठे लिहिणार आहोत आपण, 2,500 हे असेट साईडला लिहिणार आहोत. त्यानंतर बँक बॅलन्स ऑफिसचं बॅलन्स असेल, क्लायंटचं असेल, हे कुठे जाईल, तर असेट साईडला 10,600. तर अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समधले आपले सर्व आयटम्स हे नोंदवून झालेले आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 डिसेंबर 1990 वॉज व्हॅल्यूड ॲट 2,400. आता वर्क इन प्रोग्रेस आहे तर याचे तुम्हाला 4 इफेक्ट करायचे आहेत. कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला ॲडजस्टमध्ये जर वर्क इन प्रोग्रेस दिलेला असेल तर तुम्हाला 4 इफेक्ट करायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला करा, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला करा, त्याचबरोबर लायबिलिटी साईडला करा आणि असेट साईडला, असे तुम्हाला वर्क इन प्रोग्रेसचे 4 इफेक्ट आणि ह्या कॉस्टचे तुम्हाला 3 इफेक्ट करायचे आहेत, तरच तुमचं हे बॅलन्स टॅली होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, राईट ऑफ डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर अँड लायब्ररी बुक्स ॲट 10%. तर ऑफिस फर्निचर आणि लायब्ररी बुक्सवर दोन्हीवरती पण 10% दिलेलं आहे. तर हे कॅल्क्युलेट कसं करायचं, तर बघा इथे आन्सर मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता ऑफिस फर्निचर किती आहे, तर ह्या ॲडजस्टमेंटकडे चांगलं लक्ष करा, कारण काही विद्यार्थी काय करतात, डेप्रिसिएशन तर कॅल्क्युलेशन करतात, हे लेस करतात आणि हीच अमाऊंट काय करतात, हीच लेस करून आलेली अमाऊंट हीच प्रॉफिट अँड लॉसला लिहून टाकतात, त्यामुळे टॅली होणार नाही. कारण बघा आपण डेप्रिसिएशन फर्निचरवरती कॅल्क्युलेट केलं तर किती आलं डेप्रिसिएशन, तर 2,200. फक्त हेच डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसला लिहायचं आहे, हे नाही. ठीक आहे, हे आउटरला इथेच लिहायचं आहे. तर ऑफिस फर्निचर 22,000 आहे, यावरती 10% काढा, 2,200 येईल. तर 22,000 - 2,200 19,800 हे आउटरला लिहा आणि हे 2,200 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर लायब्ररी बुक्सवर 10% सांगितलेलं आहे. 10,000वर 10% 1,000 येईल, त्यामधून लेस करा 9,000 हे आउटरला लिहा, 1,000 हे प्रॉफिट अँड लॉसला लिहून टाका डेबिट साईडला. ठीक आहे, त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट काय सांगितलेली आहे बघा, अलाव इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 5% पर ॲनम म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघा इथे अलाव इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल, त्याने काय सांगितलेलं आहे, त्यांच्या कॅपिटलवरती 5% कॅल्क्युलेट करा. तर इंटरेस्ट आपण कधीही ॲड करत असतो. तर आता बघा गोपालचं कॅपिटल किती आहे, 20,000. 20,000वर 5% कॅल्क्युलेट करा, किती येईल, 1,000. हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्ही आउटरला लिहिलात तरी काही हरकत नाही. ठीक आहे, त्यानंतर गोयल्सचं कॅपिटल किती आहे, 30,000. 30,000वर 5% कॅल्क्युलेट करा, 1,500 येणार आहे. तर हा इंटरेस्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, गोपाल्स इज एंटायटल टू सॅलरी ऑफ 3,000 पर ॲनम, इट इज टू बी डेबिटेड टू गोयल. तर गोपालने काय केलेलं आहे, 3,000 हे गोयलला सेंड केलेले आहेत. ठीक आहे, तर आता गोपालने गोयलला दिलेले आहेत, तर गोपालने गोयलला दिलेले आहेत, त्यामुळे काय होईल, इथे गोपालमध्ये किती दिलेलं आहे, इथे सॅलरी 3,000 डेबिटेड टू गोयल, तर गोयलच्या अकाउंटमधून गोपालला 3,000 दिलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे काय होणार, आता बघा
आता दोन व्यक्ती आहेत ए आणि बी. आता एने पैसे बीला दिले तर बीमध्ये ॲड होणार, एमधून लेस होणार. तशाच प्रकारे गोपालने दिले त्यामुळे गोपालमधून ही सॅलरी जी आहे ती गोयलने दिलेली आहे गोपालला. ठीक आहे, डेबिटेड टू गोयल. गोयलकडून सॅलरी गोपालला भेटलेली आहे तर इथे काय होणार, सॅलरी गोपाल ॲड होणार 3,000 आणि लेस होणार गोयलच्या कॅपिटलमधून सॅलरी 3,000. तर हे सर्व तुम्हाला लेस करायचं आहे. ड्रॉविंग्स आणि सॅलरी गोपाल्समधून फक्त ड्रॉविंग्स लेस होऊन तुम्हाला 20,100 हे आउटरला येतील आणि गोयल्स कॅपिटल जे आहे तर त्यामधून ड्रॉविंग अँड सॅलरी ही लेस करून आउटरला 22,600 येणार आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम हे सोडवायचे आहेत. तर आपल्या ॲडजस्टमेंटसुद्धा घेतलेले आहेत. आता बघा प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट काय आहे. आणखीन एक इकडे सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंट. पार्टनर्स शेअर प्रॉफिट इक्वली. तर आता इथे काय दिलेलं आहे बघा, पार्टनर्स दोन आहेत, गोपाल्स आणि गोयल्स. तर यांना पार्टनर शेअर प्रॉफिट इक्वली करायला सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमधील नेट प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करावा लागेल. तर बघा आता प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट भेटेल 2,200 तुम्हाला नेट प्रॉफिट भेटेल. तर 2,200 इक्वली कसं डिवाईड करायचं, तर बघा 2,200ला 2ने भाग घाला, किती येईल 1,100 गोपालचे झाले, 1,100 गोयलचे झाले. तर हे दोन्हीचा नेट प्रॉफिट तुम्हाला भेटलेला आहे. तर हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करायचा असतो. तर हे प्रॉफिट गोपालचा किती आहे 1,100, गोयलचा किती आहे 1,100. तर अशा प्रकारे हा प्रॉफिट तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं 33,400 हे प्रॉफिट अँड लॉसची टोटल येणार आहे. त्यानंतर बॅलन्स शीट हे तुमचं कितीने टॅली होणार आहे, तर 57,100ने टॅली होणार आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटली असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता, कारण आपण असाच एक प्रॉब्लेम मागच्या व्हिडिओमध्ये मी सोडवून दिलेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन 1-2 प्रॉब्लेम घेणार आहोत. त्यानंतर आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, तर पेपरच्या तारखेपर्यंत तुमचा व्यवस्थित अभ्यास होणार आहे. तुम्ही हेच प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा वारंवार, कारण असेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील. हा प्रॉब्लेम फिक्स 20 मार्कासाठी नाही तर 15 गुणासाठी तर येऊ शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे ह्या प्रश्नांचा अभ्यास करा. व्हिडिओ मिस करू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला याचे पूर्ण व्हिडिओ पाहता येतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा. काही अडचण असेल किंवा काही कुठल्या विषयासंदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय केला जाईल. धन्यवाद.